नमस्कार. KB9 मराठीच्या मुख्य बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात आजच्या हेडलाईन्स. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा विशेष गौरव सोहळा. 19 डिसेंबरला रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार कार्यक्रम. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जगदीश शेट्टींचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द. शेट्टींचे फायदे आयुक्त घेणार परत. एचे कंपनीबाबत सकारात्मक तोडगा काढू, अर्थमंत्री अरुण जेटलींचं आश्वासन. शिवसेनेच्या खासदारांचं शिष्टमंडळ भेटलं, खासदार बारणेंनी घेतला पुढाकार. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या इमारतींची दुरवस्था. विठ्ठलनगर, नेहरूनगर परिसरातील योजना. ठेकेदार अधिकाऱ्यांचे मात्र खिसे भरले. काळेवाडीतील विश्वकर्मा पतसंस्थेत लाखोंचा घोटाळा. संचालक मंडळानेच मारला लाखोंवर डल्ला. 32 लाखांचे गैरव्यवहार झाल्याचं उघड. आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी होऊ शकेल. स्मार्ट सिटीत समावेशासाठी सरकार प्रयत्नशील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आता पाहूयात सविस्तर बातम्या. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पिंपरी चिंचवड यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त विशेष गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. शनिवारी 19 डिसेंबरला चिंचवडच्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहात संध्याकाळी 6:30 वाजता हा सोहळा होईल, अशी माहिती नाट्य संघटनेचे पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, गंगाराम गवाणकर, अशोक पत्की, जयंत सावरकर, चंदू बोर्डे, कलाबाई काळेनगरकर, ज्ञानेश्वर लांडगे आदी दिग्गज मंडळींचाही सन्मान करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस पालिकेतील विरोधी पक्षनेते विनोद नढे, नगरसेवक राहुल भोसले, जालिंदर शिंदे आदी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती कलाकारांची संघटना मुंबई मोहन जोशी यांच्या वतीनं महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारताचे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा अमृत महोत्सव गौरव सोहळा शनिवार दिनांक 19 डिसेंबर सायंकाळी 6:30 वाजता रामकृष्णजी मोरे सभागृहामध्ये या ठिकाणी होणार आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील जे विविध क्षेत्रात की ज्यांनी आपली 75वी आयुष्याची पूर्ण केलेली आहे, अमृत महोत्सव त्यांच्याही जीवनामध्ये ते साजरा करीत आहेत. असे मग अशोक पत्कीजी असतील संगीतकार, हृदयनाथजी मंगेशकर असतील, आदरणीय नियोजित संमेलनाचे अध्यक्ष गंगारामजी गवाणकर असतील, रघुनाथ माशेलकरजी ज्येष्ठ वैज्ञानिक असतील, जयंत सावरकर, कलाबाई काळेनगरकर लोककलावंत म्हणून, या सर्व यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा रंगणार आहे. आणि आम्हाला निश्चितपणे फार मोठा आनंद होत आहे की दिल्ली, मुंबई, पुणेनंतर पिंपरी चिंचवड शहराची हा सोहळा साजरा करण्याची पवारसाहेबांनी संधी दिली आणि ती संधी प्राप्त झालेली आहे. मला असं वाटतं की ह्या कलाक्षेत्रामध्ये आणि सातत्याने या शहरानं केलेलं काम आणि त्याच पुण्याईच्या जोरावर आणि पवारसाहेब इथे देखील त्यांनी या शहराचे ते खऱ्या अर्थानं ते देखील शिल्पकार आहेत आणि म्हणून कदाचित त्यांचा एक जुन्या गोष्टींना उजाळा मिळावा म्हणून देखील हा सोहळा या ठिकाणी मान्य केला. विशेषतः मोहन जोशी आणि दीपक करंजेकर यांनी हा सोहळा पिंपरी चिंचवड शहरामध्येच व्हावा आणि या दृष्टिकोनातून त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळे मी या आपल्या माध्यमातून मी या शहरातील सर्व जनतेला मी नम्र आवाहन करेल की हा सोहळा आपण निश्चित सहभागी व्हावा या सोहळ्यामध्ये. पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती जगदीश शेट्टी यांनी महापालिका निवडणुकीसाठी सादर केलेले जात पडताळणी प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी प्रमाणपत्र समिती क्रमांक 3 ने रद्द केले असून प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश पुण्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसंच महापालिकेमार्फत शेट्टी यांना देण्यात आलेले सर्व फायदे परत घेण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त राजीव जाधव यांना देण्यात आले आहेत. ही माहिती माजी खासदार गजानन बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेट्टी हे महाराष्ट्र राज्यात आरक्षणाच्या कोणत्याही सवलती घेण्यास पात्र नसल्याचा निर्णय समितीने दिला आहे. महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जगदीश शेट्टी आणि त्यांचे बंधू उल्हास शेट्टी
यांनी 2012मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीसाठी सादर केलेले जात पडताळणी प्रमाणपत्र बनावट शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या आधारे मिळवल्याचा आरोप माजी खासदार गजानन बाबर यांनी केला होता। तसंच या संदर्भात पुणे विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे लेखी तक्रारही केली होती। दोन्ही शेट्टी बंधूंच्या जात पडताळणी प्रमाणपत्राच्या विरोधात माजी खासदार गजानन बाबर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। न्यायालयाने 9 डिसेंबर 2014 रोजी झालेल्या सुनावणीत नगरसेवक जगदीश शेट्टी यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले। तसंच जात पडताळणी समितीने 24 डिसेंबर 2014 पासून 4 महिन्यांच्या आत पुनर्तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले। त्यानुसार जात पडताळणी समिती क्रमांक 3 ने नगरसेवक जगदीश शेट्टी यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राची दक्षता पथकामार्फत पुनर्तपासणी केली। दक्षता पथकाने दिलेल्या अहवालानुसार जात पडताळणी समितीने नगरसेवक शेट्टी यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे। 2012च्या निवडणुकीमध्ये एससी या पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात वार्ड क्रमांक 8 आणि वार्ड क्रमांक 10 जात पडताळणी हिंदू असून सुद्धा एससीची मिळवण्यामध्ये ते उमेदवार त्या उमेदवाराच्या विरुद्ध आम्ही जात पडताळणी ऑफिसमध्ये आणि महापालिकेमध्ये तक्रारी केल्या, पण त्या तक्रारी न ऐकता सदर उमेदवारी स्वतःचे डिक्लेअर करून घेऊन निवडणुका जिंकल्या। त्या संदर्भात वार्ड क्रमांक 8मधून राम पात्रे आणि 10मधून भीमा बोबडे हे दोन्ही उमेदवारांनी निवडणूक लढवली आणि त्यांच्या विरोधात हिंदू असूनही दोन्ही भाऊभाऊ शेट्टी दोघांनी निवडणूक लढवली। हा त्या लोकांच्यावर झालेला अन्याय होता। ह्या अन्यायाच्या संदर्भात आम्ही जात पडताळणी कमिटीकडे आणि हायकोर्टामध्ये दावा दाखल केला। जवळजवळ पावणे 4 वर्ष त्यांनी तो लांबवण्यामध्ये ते यशस्वी ठरले, पण हायकोर्टाने जात पडताळणी पुणे ऑफिसला 4 महिन्यात निकाल द्यावा असा आदेश दिला आणि त्या आदेशाचा हा निकाल आज लागलेला आहे आणि त्यांचं जातीचं प्रमाणपत्र जात पडताळणी कमिटीने रद्द ठरवलेलं आहे आणि रद्द ठरवून त्याने कलेक्टर, उपजिल्हाधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त त्यांचं पद रद्द करावा असा आदेश काढलेला आहे आणि त्या आदेशाची अंमलबजावणी ताबडतोब करावी यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये नगरसेविका त्या विभागाच्या ओपनच्या शारदाताई बाबर आणि त्यांच्या बरोबर असणारे राम पात्रे आणि शेजारच्या वाढून भीमा बोबडे त्या हरले असतील तर आजपर्यंत त्यांनी त्यांच्या विरुद्ध भांडण्याचं काम कोर्टापर्यंत केलं। आज हा निकाल आला, पण दुसरा महिनाभरात दुसरासुद्धा निकाल 100% आमच्या बाजूनेच लागेल, कारण तेच सर्टिफिकेट, तेच बंधू, तेच भाऊ आणि तेच शिक्षण, त्याच शाळा एकाच परवा सिद्ध झाल्यानंतर दुसरे बाद होणार। पण आज आम्ही डिमांड अशी करतो आहोत की मागासवर्गीय ज्या लोकांनी अन्याय केला त्यांच्या विरोधात हायकोर्टाने आमचा निकाल देताना आमची डिमांड आहे, अशी मागणी अशी की त्यांच्यावर फौजदारी दाखल झाली पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांनी खोटे कागदपत्र बघून त्यांना जे हे सर्टिफिकेट इश्यू केलं आणि हे सर्टिफिकेट आज खोटं ठरल्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी दबावाखाली हे काम केलं त्या अधिकाऱ्यांची सुद्धा इन्क्वायरी होऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आज आम्ही मागणी करीत आहोत। यावेळी माजी नगरसेवक मधुकर बाबर, भीमा बोबडे, सदाशिव खाडे, शारदा बाबर आदी उपस्थित होते। हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कंपनीबाबतचा केमिकल फर्टिलायझर मंत्रालयाचा प्रस्ताव आपल्याकडे आला आहे, मात्र त्यावर विचार करावा लागेल, कारण त्यामध्ये कंपनीच्या जागा विक्रीचाही प्रस्ताव आहे। आपण याबाबत विचार करत असून पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आपल्याला चर्चा करावी लागेल, परंतु सकारात्मक तोडगा नक्की काढू असं आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्याचं खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितलं। पिंपरी येथील हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कंपनीला रिव्हायलेज पॅकेज मिळावं म्हणून खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ घेऊन अर्थमंत्री अरुण जेटली यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली। यावेळी शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते अनंतराव अडसूळ, अरविंद सावंत, राहुल शेवाळे,
डॉक्टर श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कंपनीला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून खासदार बारणे अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. गेल्याच आठवड्यात रसायन व खत मंत्री अनंत कुमार यांची त्यांनी भेट घेतली होती व संबंधित मंत्रालयाने एचएच्या बाबतीत अर्थमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवल्याचे त्यांना सांगितले. याच बाबतीत मंगळवार दिनांक 15 डिसेंबरलाही शून्य काळाच्या प्रश्न दरम्यान हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कंपनीबाबत बारणे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता व तारांकित प्रश्नाच्या उत्तराच्या दरम्यान झालेल्या त्याच दिवशीच्या चर्चेत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कंपनीला सरकार मदत करणार असल्याचं आपल्या प्रश्नाच्या दरम्यान बारणे यांनी ही बाब लक्षात आणून दिली होती. विठ्ठलनगर नेहरूनगर परिसरातील JNNURM अंतर्गत बांधलेल्या रिकाम्या इमारतींची दुरवस्था झाली असून सुरक्षा रक्षक नसल्यामुळे चोरांचं चांगलंच फावलंय. खिसे भरल्यानंतर ठेकेदारानं आपले हात वर केलेत तर पालिका प्रशासन नेहमीप्रमाणे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहे. या रिकाम्या इमारतींचा ताबा लाभधारकांना तातडीने देण्यात यावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. विठ्ठलनगर नेहरूनगर परिसरात महापालिका प्रशासनाने गरीब नागरिकांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत इमारती बांधून दिल्या. मात्र ठेकेदार आणि या योजनेतील काही अधिकाऱ्यांनी स्वतःचे खिसे भरल्यानंतर या इमारतींकडे साफ दुर्लक्ष केलं. या योजनेतील एकूण 13 पैकी 3 इमारती रिकाम्याच असून चोरांमुळे दारं खिडक्यासहित अन्य सामान चोरीला गेल्याचं आढळलं. सुरक्षा रक्षक नसल्यामुळे चोरांना सामानासोबतच फुकटचा आश्रयही मिळतो. 2007 मध्ये या इमारतींचं बांधकाम झाल्यामुळे आता इमारत मोडकळीला आलेली दिसते. या संदर्भात अनेक वेळा पालिका अधिकाऱ्यांना भेटूनही काही उपयोग झाला नसल्याचं परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ईश्वर कांबळे यांनी KB9 मराठीला सांगितलं. पात्र लाभार्थ्यांना तातडीने या सदनिकांचा ताबा देण्यात यावा असंही ते म्हणाले. मी ईश्वर बाबू कांबळे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता RTIचे कार्यकर्ता आहे. हा विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून JNNURM या माध्यमातून राबवला आहे. या ठिकाणी एकूण 13 इमारती बांधल्यात. एका इमारतीमध्ये 112 फ्लॅट एवढे आहेत. तर या ठिकाणी 2007 नंतर बांधल्यानंतर साधारण 2013मध्ये काही बिल्डिंग ह्या झोपडपट्टीधारकांच्या ताब्यात दिल्या, परंतु महापालिकेने तिथं ज्या 3 बिल्डिंग शिल्लक राहिल्यात त्या बिल्डिंगकडे सुरक्षा रक्षक न ठेवल्यामुळे काही चोरांनी त्या बिल्डिंगचा पूर्ण उद्ध्वस्त करून पूर्ण हे मटेरियल चोरलं गेलेलं आहे. तर या ठिकाणी फक्त नावालाच भिंती राहिलेल्या आहेत. त्या ठिकाणी असलेले नळं, कॉक, लिफ्ट, हायर इलेक्ट्रिकचे पूर्ण वायर ह्या चोरीला गेलेल्या आहेत. आम्ही वारंवार महानगरपालिकेशी संभाषण करत असताना, त्यांना पत्रव्यवहार करत असताना त्यांना सांगितलं की जे राहिलेले लोक आहेत 3 बिल्डिंगमधले, त्या बिल्डिंगमधल्या लोकांना लवकर ताबा द्या. परंतु त्या 3 बिल्डिंगचा ताबा का दिला जात नाही? कारण ते पहिलं म्हणले आम्हाला की या ठिकाणी जे 3 बिल्डिंग राहिल्यात त्या बिल्डिंगचे आम्ही जे पात्राची याद्या निश्चित करून त्या ठिकाणी लोकांना ताबा देऊ. ज्यानंतर पात्राच्या याद्या बऱ्यापैकी निश्चित झाल्या व लोकांनी पैसेही त्या ठिकाणी भरले. या ठिकाणी या पुनर्वसनासाठी आम्हाला 10% सोयीचा आम्हाला भरावा लागला व त्याप्रमाणे लोकांनी सर्व भरूनसुद्धा ताबा दिला नाही. आता महापालिकेत गेले असं ते म्हणतात की त्या ठिकाणी पूर्ण ह्या बिल्डिंगी नादुरुस्त झालेल्या आहेत. पण बिल्डिंगी नादुरुस्त का झाल्यात की कारण महापालिकेने त्या वस्तूकडे नीट लक्ष दिलं नाही. कारण कोट्यावधी रुपयाचे खर्च करून ज्या ही वस्तू बांधली व त्यांना ती सुरक्षित ठेवता आली नाही व पूर्ण त्या बिल्डिंगचा आता खंडर झालेला आहे. काळेवाडी येथील विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये संचालक मंडळानेच लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीला आला असून या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पतसंस्थेचे संचालक दिलीप कुमार दीनानाथ वेद पाठक यांच्यासह इतर 4 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भगवान बोत्रे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोत्रे हे महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागामध्ये विशेष लेखापरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी काळेवाडीतील विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्थेचे लेखापरीक्षण केले. त्यामध्ये पतसंस्थेचे संचालक वेद पाठक व इतर 4 पतसंस्थेमधील जमाठेवीचे व्यवहारांची नोंद केलेली नाही, परस्पर ठेव पावत्या देणे तसंच खोटे व बोगस खर्च व्यवहारांची नोंद केल्याचं आढळून आलं. त्याचबरोबर विनातारणी कर्ज व्यवहार करणं, बोगस कर्ज व्यवहार करणं, रोख शिल्लक असलेल्या
रकमेचा अपहार करणं व ठेव खात्यातील शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त उचल रक्कम देणे अशा प्रकारे वेद पाठक व इतरांनी मिळून सुमारे 32,11,524 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट झालं. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत. किसानचे 25वे कृषी प्रदर्शन मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात सुरू असून या प्रदर्शनाला राज्यभरातून आलेले शेतकरी भेट देत आहेत. शेतीला उपयुक्त अशी अवजारे, खते, बी बियाणे, ट्रॅक्टर, ट्रॉली, खत फवारणी यंत्र, नांगर अशा शेकडो वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीमुळे इथं भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने किसान कृषी प्रदर्शन मागील 24 वर्षांपासून भरवलं जात आहे. शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि उद्योजक या सर्वांसाठी आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञान तसंच विचारांचं आदानप्रदान करण्यासाठी प्रदर्शन हे एक उत्तम व्यासपीठ आहे. यावर्षी प्रदर्शन मैदानामध्ये 9 दालने व 300हून अधिक उद्योगांचा सहभाग आहे. चला तर आपणही या प्रदर्शनात जरा फेरफटका मारूयात.
या प्रदर्शनात आपली उत्पादनं घेऊन थेट पंजाबमधूनही काही व्यापारी आले आहेत. या प्रदर्शनामुळे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येतं आणि त्यांचा प्रतिसादही खूप चांगला आहे असं या विक्रेत्यांचं म्हणणं आहे. है इसके साथ मक्का, चना, सनफ्लावर, सोयाबीन, मूंगफली वगैरह इसकी बिजाई होगी. इसके साथ सब कुछ एडजस्टेबल है. हवा के साथ इसमें बुआई होती है. उसके अंदर खाद पड़ेगी, इसके अंदर बीज पड़ेगा और सब कुछ ऑटोमेटिक है. सब कुछ एडजस्टेबल है. इसमें कीमत कितना है इसका? ये 5 लाख का है और 50,000 इस पर सब्सिडी है. 55 हॉर्स पावर का जो ट्रैक्टर है वो इसके साथ सबसे बढ़िया रहेगा. आप आज यहाँ पे कृषि प्रदर्शन रखा है, आपको कैसा लगता है? बहुत बढ़िया लग रहा है. बढ़िया रिस्पॉन्स है. बहुत बढ़िया. कहाँ से हैं आप? हम लुधियाना से, पंजाब से. नाम क्या आपका? नॅशनल ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी है और मेरा नाम हरदीप सिंग है. ॲग्रिकल्चर म्हणून आहे आणि आमची कंपनी शेती अवजारांच्या रिलेटेड 60 ते 70 HP पर्यंतचे जे ट्रॅक्टर्स आहेत त्याच्या अटॅचमेंटमधील सगळे इम्प्लिमेंट्स आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. आता इथं काय काय इक्विपमेंट आणले? आम्ही ॲरो, डिस्क प्लाव, डिस्क फ्रीजर, डिस्क ॲरो आणि आर्म जे ट्रॅक्टरच्या पाठीमागच्या बाजूला अटॅच करून आम्ही त्याला खत आणि माती उचलण्यासाठी उपयुक्त असं यंत्र जे आहे हे नवीन लॉन्च केलेलं आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये तुम्हाला काय अनुभव आला? कृषी प्रदर्शनामधनं चांगल्या प्रकारे मार्केटला शेतकऱ्यांपर्यंत पोचता येतं. शेतकऱ्यांना हवी तशी इम्प्लिमेंट कृषी प्रदर्शनामधून मिळतात, त्याप्रमाणे त्यांना माहिती मिळते आणि शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद. HPचं इंजिन असलेलं हे HRJ 196 लॉन मोर आहे. याचा उपयोग काय होतो? याचा उपयोग लॉन कटिंगसाठी याचा उपयोग चांगला केला जातो. जसं मोठमोठ्या कंपनीमध्ये लॉन, बंगल्यामधलं लॉन आणि जर बारीक गवत असेल ते कापण्यासाठी याचा वापर होतो. याच्या खाली 4 ब्लेडचं मुव्हिंग दिलेलं आहे आणि खास गवत गोळा करण्यासाठी पाठीमध्ये एक बकेट पण दिलेली आहे. याची किंमत काय? किंमत आहे 49,700. हे प्रदर्शन 20 डिसेंबरपर्यंत मोशीत चालू राहील. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पोलीस आयुक्तालय व परिवहन सेवा एकच असल्यामुळे आपण दोन्ही शहरांचा एकत्रित प्रस्ताव केंद्राला पाठवला होता. पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य नागरिकांसाठी काम केले जाणार असून शहराच्या शाश्वत विकासावर भर दिला जाणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं. पुणे शहराला स्वतंत्रपणे स्मार्ट सिटीचा दर्जा देण्याच्या मागणीबाबत आमदार अनंत गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या प्रश्नाच्या चर्चेत आमदार शरद रणपिसे, नीलम गोऱ्हे, अनिल भोसले, दीप्ती चौधरी, जयदेव गायकवाड, संजय दत्त, अनिल सोले, हेमंत टकले आदींनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून पायाभूत सुविधांची गुंतवणूक क्षमता वाढवण्यासोबतच त्याची श्रेणीवाढ करून सामान्य नागरिकांना किफायतशीर सेवा पुरवणार आहे. शिवाय स्मार्ट सिटीविषयी लोकप्रतिनिधींच्या व्यवहार्य सूचनांबाबत केंद्र सरकारशी चर्चा करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार अबाधित ठेवून लोकप्रतिनिधींच्या व्यवहार्य सूचनांचा विचार करून सामान्य नागरिकांना किफायतशीर सेवा पुरवण्यात येतील. स्मार्ट सिटी योजना सर्वांना सोबत घेऊन राबविण्यात येणार आहे. या संदर्भात महापालिकेने ज्या सूचना दिल्या आहेत त्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करणार असून ज्या व्यवहार्य उपसूचना आलेल्या आहेत त्या संदर्भात केंद्र सरकारशी निश्चितपणे चर्चा केली जाईल असं फडणवीस म्हणाले. भारतीय नागरिकांचा मोबाईलकडील ओढा लक्षात घेऊन KB9 न्यूज या आपल्या हक्काच्या न्यूज पोर्टलने बातम्या मोबाईलवर पाहता याव्यात यासाठी न्यूज ॲप तयार केला आहे. प्ले स्टोअरवर जाऊन KB9news.com ॲप डाउनलोड करा. तुमच्या मोबाईल स्क्रीनवर ब्रेकिंग न्यूज, अलर्ट नोटिफिकेशन त्वरित मिळवा. महत्त्वाच्या बातम्यांचं नोटिफिकेशन आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. त्या नोटिफिकेशनवर क्लिक करताच विस्तृत बातमी तुमच्यासमोर येईल. ही बातमी तुमच्या मित्रांना, सहकाऱ्यांना शेअर करा. तशी सोय यामध्ये केलेली आहे. आपल्या मोबाईलवर हे ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण जगाशी कनेक्ट राहा, अपडेट राहा. 830 88 26 935 या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय टाईप करून पाठवा. आम्ही आपल्याला ॲपची लिंक पाठवू. त्याच्यावर क्लिक करा आणि ॲप डाउनलोड करा. हीच लिंक आपण आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा शेअर करू शकता. दिलीप वळसे पाटील यांची तब्येत आता उत्तम आहे. येत्या 1-2 दिवसात त्यांना रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल अशी माहिती रुबी हॉलचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉक्टर परवेज ग्रांट यांनी दिली.
त्यांच्या प्रकृतीविषयीच्या चुकीच्या अफवा रोखण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचं डॉक्टर ग्रँट यांनी सांगितलं. वळसे पाटील यांच्या हृदयामध्ये बसवलेले पेसमेकर आता दुरुस्त करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा बघून अतिशय आनंद होत असल्याचं डॉक्टर ग्रँट यांनी यावेळी सांगितलं. व्हॉट्सअपवर सध्या वळसे पाटील यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट माहिती दिली जात होती. गेल्या 2 दिवसांपासून व्हॉट्सअप या सोशल मीडियामधून दिलीप वळसे पाटील यांच्या प्रकृतीबाबत 2 दिवसांपासून चुकीची माहिती दिली जात आहे. या चुकीच्या माहितीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये व राजकारणी लोकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरल्यामुळे सातत्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली जात आहे. दरम्यान गेल्या रविवारी आपलं भाषण सुरू असताना आपल्याला थोडा त्रास झाला. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी उपचार केल्याने आपण पूर्णपणे बरे झालोय. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार येत्या 2-3 दिवसात आराम केल्यानंतर लगेचच कामांना सुरुवात करेन. आपल्या तब्येतीचा अडथळा कुठल्याही कामावर पडू देणार नाही अशी भावना वळसे पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. कोथरूड भुसारी कॉलनी येथील गणेश फर्निचर या गादी कारखान्याला बुधवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. कारखान्याच्या पत्र्याच्या शेडला वेल्डिंग करताना ठिणगी उडाल्याने ही आग लागली. अग्निशमन दलाचे 3 बंब आणि 3 टँकरच्या सहाय्याने सुमारे 1.25 तासात ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून 2 जण अद्याप फरार आहेत. मोहम्मद आझाद वय 22, मोहम्मद एजाज वय 22 आणि रवी ठाकूर वय 35 आणि अन्य एकाचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. हे सर्वजण कोथरूडमधील भुसारी कॉलनीतील मयुरेश डायनिंग हॉल या खानावळीतील कामगार आहेत. मयुरेश ओझा वय 45 हे या खानावळीचे मालक आहेत. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार खानावळीच्या मागील बाजूला सुमारे 5 गुंठे जागेमध्ये गाद्या तयार करण्याचा कारखाना आहे. त्यासाठी सुमारे 2 गुंठे जागेवर 2 मजली पत्र्याचे शेड उभारलं आहे. या शेडला बुधवारी वेल्डिंग करण्याचं काम सुरू होतं. यावेळी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला वेल्डिंगच्या ठिणग्या उडाल्याने खाली असणाऱ्या गाद्यांनी लगेचच पेट घेतला. गाद्यांसाठी लागणाऱ्या कापडाने लगेच पेट घेतल्यामुळे आगीने लगेचच रौद्र रूप धारण केलं. यावेळी मयुरेश डायनिंग हॉल या खानावळीत असलेल्या आणि वेल्डिंग करण्यासाठी तिथं असलेल्या सिलेंडरचेही 3-4 स्फोट झाले. त्यामुळे संपूर्ण गादी कारखान्याला आग लागली. त्यामध्ये 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला. आग लागली त्यावेळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान मोतीलाल आसाराम ओझा वय 42, दादाराम आत्माराम घाडगे वय 48 या दोघांना अटक करण्यात आली असून नारायण गेहलोत व नेमाराम चौधरी हे 2 जण अद्याप फरार आहेत. कोथरूड पोलीस ठाण्यात या 4 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी पोलीस महानिरीक्षक करकरेंना कोणी व का मारलं तसंच देशातील नंबर 1 दहशतवादी संघटना RSS या माजी पोलीस महासंचालक SM मुश्रीफ यांनी लिहिलेल्या 2 पुस्तकांचं प्रकाशन माजी न्यायमूर्ती PB सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रकाशन बाणेर रोड येथील देश बचाव आघाडीच्या कार्यालयात झाला. यावेळी सावंत म्हणाले की या 2 पुस्तिका समाजातील सर्व घटकांनी विशेषतः परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते व तरुणांनी वाचल्या पाहिजेत. तसंच आपण या पुस्तिका अत्यंत जबाबदारीने लिहिल्या असून त्या भक्कम पुराव्यावर आधारित आहेत असं मुश्रीफ म्हणाले. यावेळी प्रतापराव बोर्डे, टेक्सास गायकवाड, ॲडव्होकेट वासंती नलावडे, सलीम शेख, मुकुंद काकडे, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या वजनाच्या 10% वजन दप्तराचं असावं या दृष्टीने शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे अधिक असेल अशा शाळांवर कारवाई करण्याऐवजी तेथील शिक्षक, संस्थाचालक यांच्या समवेत शिक्षणाधिकारी बैठक घेऊन त्या दृष्टीने उपाय काढण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधानसभेत सांगितलं. शाळेतील मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याच्या शिफारसीच्या अंमलबजावणीसंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन सपकाळ, प्रकाश आबिडकर, संजय केळकर आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना तावडे यांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीने अहवाल सादर केल्याचं सांगितलं. तावडे म्हणाले की या समितीच्या शिफारसी सरकारने स्वीकारून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. समितीने केलेल्या पाहणीमध्ये CBSE, ICSE, IG आदी बोर्डांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे साधारणतः 80% इतके आढळून आले. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे 20% इतके आढळून आले आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराची पाहणी केली असता त्यामध्ये पुस्तके आणि वही याच्याबरोबर पाण्याची बाटली, सॅनिटायझर, शिकवणीची पुस्तके, डान्स क्लासची पुस्तके,
खेळाचे साहित्य आदी गोष्टीही आढळून आल्या. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा विशेष गौरव सोहळा. 19 डिसेंबरला रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार कार्यक्रम. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जगदीश शेट्टींचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द. शेट्टींचे फायदे आयुक्त घेणार परत. एचे कंपनीबाबत सकारात्मक तोडगा काढू, अर्थमंत्री अरुण जेटलींचं आश्वासन. शिवसेनेच्या खासदारांचं शिष्टमंडळ भेटलं, खासदार बारणेंनी घेतला पुढाकार. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या इमारतींची दुरवस्था. विठ्ठलनगर, नेहरूनगर परिसरातील योजना. ठेकेदार अधिकाऱ्यांचे मात्र खिसे भरले. काळेवाडीतील विश्वकर्मा पतसंस्थेत लाखोंचा घोटाळा. संचालक मंडळानेच मारला लाखोंवर डल्ला. 32 लाखांचे गैरव्यवहार झाल्याचं उघड. आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी होऊ शकेल. स्मार्ट सिटीत समावेशासाठी सरकार प्रयत्नशील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा फक्त KB9 मराठी. नमस्कार.